श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय। 34 बरोबर घ्या। श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः वाजंत्र्याचा निजग जर निदडे विरनिशाचा राम उघडून या लंका द्वार राक्षस भार चालिले रामचंद्र भगवान की जय। प्रभू रामचंद्रा बरोबर युद्ध करण्याकरता प्रस्थप्रधान निघालेला आणि प्रस्थप्रधान निघाल्यानंतर प्रस्थप्रधान बरोबर चतुरंग हत्ती घोडे रथ पायदळ अशा प्रकारचं चतुरंग सैन्य निघालेले वाजून त्याचा वाद्यवाद वाजलायला तोफाचा गगनात होत आहे आणि अशा अवस्थेमध्ये असणारे शिचे द्वार उघडले आणि प्रस्थप्रधान प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करण्याकरता निघालेला रस्त्याता समोर राक्षस गरजती गरगारा सिंहनाद करीती घोराव भार दुर्धर चालिले राजा रावणाचा विजय असो अशा प्रकारे लेलकार कैक आणि राजा रावणाचं सैन्य प्रस्थप्रधानासहित निघालेलं आहे। हेची समय निरपी प्रहस्तांच्या रथावरी रुधिरवृष्टी रक्तधारी उल्का चौफेरी स्वये पडती अशा आनंदाच्या भरामध्ये प्रस्थप्रधान निघाला असताना अचानक दाराने असणार काय केले रक्त त्याच्या अंगावरती अशा रथावरती पाहिलेले त्याच पद्धतीमध्ये घुगडा असणारे चौकोन भुंकू लागले अशा प्रकारचा प्रस्थप्रधानाला शकून आणि होऊ लागलेला करतीचे घोडे दक्षिण वारू अडकळून पडे सारथीये उठविता निवाडे चाबूक पडे रथ चक्री आणि त्या ठिकाणी असता उजव्या बाजूचे घोडे ठेसावून खाली पडलेले सारथ्याच्या हातातील जो चाबूक आहे तो खाली पडलेला अशा प्रकारची अवस्था आणि प्रस्थप्रधानाची होऊ लागली जय करावे आश्वासन तो प्रतोद झाला भग्न सारथ्याचे संचित मन अपशकून दुरेची आणि ध्वज असणारा असता फरकत आहे तो ध्वज म्हणून खाली वाऱ्याने पडलेला आपल्या हातातील सर्व अशा अपशकून पाहून सारथ्याच्या मनामध्ये आणि संशय निर्माण झाला प्रस्थप्रधानांचा वार सजूनिया वाडे कोडे रथ सजूनी चालता पुढे एक वेळे चारी घोडे अडखळता पडे सारथी आणि त्या ठिकाणी असतात घोडे असतात निघालेले आणि घोडे हाकीत असताना त्याचे असतात चारही घोडे अडखळून असतात ठेसावून खाली पडले आणि त्याच्यामुळं संशय असणारा प्रस्थप्रधानाने सर्व सैन्याला येऊ लागलेला आहे। देव सैन्याचा संभारी पडले घोडे सांडोनी दुरी रथ सजिला वारुवांतरी सारथीवरी बैसला आणि असणारे चार घोडे असणारे रथाला झुंपलेले प्रस्थप्रधान रथामध्ये बसलेला आहे सारथी बसलेला आहे अशा घाटामध्ये आणि प्रस्थप्रधान युद्ध करण्याकरता निघालेला आहे। त्याच्या काही ध्वनी देख गीत बैसुनिया दक्षिणाभिमुखाव बालू भूमकत यावना मुखाव परम दुःख प्रस्थान आणि किनार असणारे समोर आले कोले भुंकू लागलेले की अशा प्रकारची अवस्था पाहून प्रस्थप्रधानाच्या मनामध्ये संशय आणि दुःख वाटू लागलेले रहस्त जेव्हा पाहे पुढे तवा शिरा छाया भूमी पडे मरण आले मजरो कडे जीवी धड फुटे काळो चरले अरे ठिकाणी प्रस्थप्रधान समोर पाहत आहे त्याची सावली त्याला दिसू लागले आणि पुढील भविष्य लागलाय आता माझा प्राणांत होत आहे मी आता मेल्याशिवाय राहणार नाही असा संशय प्रस्थप्रधानाच्या मनात येत आहे। मागे सरताचे आपण अपमाने दंडीला रावणा श्रीरामा पुढे देता प्राण ब्रह्म परिपूर्ण मी होईल अरे प्रस्थप्रधान विचार करू लागला अपशकुन आला म्हणून जर मागे गेला तर राजा रावण आपला अपमान करेल पण आणि जर आपण युद्ध करण्याकरता प्रभू रामचंद्रासमोर गेलो
तर संच पदाची मुक्ती आपल्याला प्राप्त होईल अशा प्रकारचा विचार आणि मनामध्ये गणेशची असणारा प्रश्न आईच्या करुणीच्या वर्ष जावे युद्धास परम उल्हास प्रहस्ताची निज सैन्याची अवलोकी. आणि अशा प्रकारचा मनामध्ये आनंद झालेला आहे आपल्या सैन्याकडे पाहून प्रधान उल्हासाने असणारा प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करण्याकरता निघाला. दारुण देखून पशकुळ सैन्य सेनानी उद्विग्न अवघे झाले मनोरथ भग्न तव कळले चिन्ह प्रस्ताव. आणि अशा सर्व अपशकुन पाहून सर्व सैन्याच्या मनामध्ये प्रस्थप्रधानांच्या मनामध्ये संशय येऊ लागला आणि असं त्या प्रस्थप्रधान काळानंतर प्रस्थप्रधान काय करतो ते ऐका पुढे. आपुले देव नावणी अंगणे सन्यासी उल्हास देवा पूर्ण आयुष्य साधून या विधान केले गर्जन प्रस्ते. आणि आता आपल्या सैन्याला धीर देण्याकरता हे सैन्यानो हा प्रस्थप्रधान असल्यानंतर तुम्हाला घाबरायची गरज नाही. त्याला असता तुम्ही विचार करा अशा पद्धतीची मोठमोठी गर्जना आणि प्रस्थप्रधान करीत आहे. साधिले रणांगण याची काळात निर्दळीन अंत काळात अकळीन अग्नी ते जाळीन प्रतापे. सैन्यानो निकाला शिक्षा लावे मी असणारा अग्नीला जाईल अशा प्रकारचा पुरुषार्थी वीर मी असणारा प्रस्थप्रधान आहे. हा माझा पुरुषार्थ आहे. तुम्ही घाबरू नका मनामध्ये संशय बाळगू नका अशा पद्धती सर्व सैन्याला आधी प्रस्थप्रधान देत आहे. राम लक्ष्मण मानवी दोन्ही मांडला ते कोणगणी मृत्यू मारून आरणी वादावनी विजयाची. अरे आजकाल मी काय करतो राम लक्ष्मणाला मारतो. राम लक्ष्मण मारल्यानंतर वानराची काय किंमत आहे माझ्या समोर आणि विजयाची गुढी उभी करून मी त्या रावणाला सुख देण्याकरता प्राप्त होईल अशा प्रकारे तो असणारा प्रस्थप्रधान बोलतो. आई कोणी प्रहस्ताचे वचन विरी केले सिंहगर ध्याना उल्हास त्याचे सैन्य रणकंदन करावया. अशा प्रकारे प्रस्थप्रधानाचे शब्द ऐकल्यानंतर सैन्याला सुद्धा उल्हास आलेला आहे. उल्हासाच्या भरामध्ये जय जयकार असणार त्या राक्षस सैन्याने केलेला आहे. प्रहस्त देखून या सैन्य वानराची उल्हास पूर्ण राक्षसांचे करावया कन्नड वीरगर जोरी चालिले. समोर प्रस्थप्रधानांचं सैन्य येत आहे हे पाहिल्यानंतर वानर सैन्याला आनंद झालेला आहे. वानर सैन्य श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. राक्षसांचे गजर सिंहनाद करीती तोर वानर करीती बुबुकार रामनामे वीर गर्जनी. रामनामाचा भजन वानर सैन्य करत आहे. रामनामाचा भुभुकार वानर प्रभू रामचंद्र भगवान की जय. राक्षसाने निशाचर युद्ध मिचळले दुर्धार घाय हनिती निष्ठुर येरा येरा विसरलेले वानर सैन्य आणि राक्षस सैन्य एकमेकाला वर्म पाहून मार देऊ लागले. धीर वीर राहे साहे मागे न ठेवीती पाय माता वालती गाय रुधिर वाहे बडबडा. तू असता शूरवीर आहेत समोर माझ्या थांबा अशा प्रकारे वानर बोलत आहेत राक्षस आणि भरभरा रक्ताचा पूर आणि त्या राक्षस कोणची ती चुळाने वानर टाकी ती शिळाची करे राक्षस हरिती तो मारे कपी वृक्षाग्रे डिलाविती. आणि राक्षस संघ असताना बाण भातोरे भाले बक्षे मारतात शिळा पर्वत शिखर असणारे वानर सैन्य टाकतात. विरिता दृढबाणे वानर वर्षती पाषाण शक्त हरिती रक्षोगण पर्वती प्राण वानर घेती. पर्वताने मारू लागले शिळा शिखर टाकून आणि हे असणारे मुद्व परशी तोमर अशा प्रकारचे शस्त्रास्त्र टाकतात. वानर गाई पडता वानर धरणी राम नामाच्या स्मरणी व्यथा जाऊण्यात तक्षणी भिडतील रण मारे. जय श्रीराम असा
मोहरी करायचा, राक्षस सैन्याचा रथ उचलायचा, गडगड फिरवायचा, आपटायचा असा पुरुषार्थ. वानरवीरा प्रताप श्रेष्ठ शिळा शिखर कडकडाट रणी राक्षसा करुणिया पीठ पाडीने स्पर्श क्षिती तळी पर्वताचा पाऊस करून राक्षसाचा पित्त केला. कपी मर्दिता निशाचर रणी उठिला हाकार प्रस्थ प्रधान चौघे वीर वानर मार करवाले. अशा प्रकारे सर्व सैन्य राक्षस सैन्य धूळधान झाल्यानंतर प्रस्थ प्रधानाला धरण्याकरता 4 वीर कोणकोणत्या आले ऐका आपण. प्रस्थ प्रधान चौघे वीर रण प्रवीण महाजुंजार मारावया वानर भार अति दुर्धर चालिले. आणि प्रस्थ प्रधानाचे 4 वीर वानर सैन्य मारण्याकरता रागाच्या वनात निघाले. करंडमाणी महानाद कुंभहनवाणी समुन्नत चौघे वीर रण उन्नत करावया युद्ध लोटले. आणि आता नाव चौघाचे तुम्ही ऐकले आणि ते 4 वर्षोनिया महाराजा वृक्ष पर्वती छेदोन शिळा राणी मर्दिती वानर दळा वक्षस्थळा विंदोरी. आणि राक्षस मोठमोठे पर्वत उचलतात व त्या राक्षस सैन्याच्या डोक्यावरती छातीमध्ये टाकून त्याचं पित्त राक्षसाचं वानर सैन्य घेतात. चौघे जन चौकडोन वानर शर जाळे वेडोण मारवादरीने रणी दुर्धर बाण बेदोरी. आणि 4 दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 दिशेला 4 वीर असता प्रस्थप्रधानाचे झाले. वानर सैन्याला सौके पळो करून वानर व्रत आकाशी बाण भिदुनिया सपीची सवेची पाडीती भूमीची कासावीची कपीचे वानराच्या अंगामध्ये बाण घुसू लागले आणि त्याच्यामुळे तळमळ कासावीस वानर सैन्य घेतात. वानरी करिता उठाण उडीची विनिता बाण हनिता पर्वत पाचान कलाचे दोन्ही पाडी. वानर सैन्य असणारे उड्डाण करतायत कुणाच्या हातात पायात डोक्यामध्ये गळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 4 वीर प्रस्थप्रधानाचे बाण सोडून जर्जर वानर सैन्य. आयसे प्रधान चौघे जण करिता वानरा कंदन कपी धाविनले चौघे जण प्रधान प्राण घ्यावया. आणि अशा प्रकारे 4 प्रधान प्रस्थप्रधानाचे राक्षस वानर सैन्याला त्रास देतात. असं पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्राचे 4 प्रधान वानर कोणते आले ते ऐका. विविध दुर्मुख क्रोधान्वित तारा निजाम्यवंत करावया प्रधानाचा घात युद्धांत मिसळले. अंगवर आणि अशा प्रकारचे दुसरे डोळे असे 4 वीर त्या प्रस्थप्रधानाला आणि त्याच्या प्रधानाला मारण्याकरता आले. विविध येऊनी गरजोळा करंद माते पाचारुण पुढच्याची दुनिया धनुष्य बाण गिरी शृंगे पूर्ण टोकीला. हे प्रस्ताव तू असणारा बाण सोड अशा प्रकारे वानर बोलत आहे. पुढे सांगण्यासाठी वळणे मामा